पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरची विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सखुबाई, संत मुक्ताई यांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूर नगरीत दाखल होतात। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, विविध राज्यातील लाखो वारकरी भक्त दाखल होतातच, जगभरातील लोकही पांडुरंगाच्या भेटीला येतात। 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने गेल्या 3 दिवसांपासून गोवा दोडामार्ग येथून हजारो वारकरी मंडळी विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान सुरू केले आहे। निघणाऱ्या या पायी दिंड्यासोबत विठ्ठल रखुमाई पालख्या आहेत। यामुळे दोडामार्ग ते बिसघर कोल्हापूर महामार्ग भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळते आहे। दोडामार्ग गोवा डिचोली तालुक्यातील डिचोली, सरवण, पिळगाव, मुळगाव, असनोडा, पिरणा, नानोडा, कुडचडे, वजरे, माटणे, दोडामार्ग, सासोली, मणेरी अशा अनेक गावातून हजारो वारकरी महिला पुरुष आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे पायी वारी करताना रवाना होत आहेत। दोडामार्ग येथून गेले 3 दिवस वारकरी मंडळी पायी चालत जात आहेत। दोडामार्ग तसेच गोवा राज्यातील या वारकरी बांधवांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते। काही किलोमीटर अंतरावर रात्री जेवण, मुक्काम, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, थोडा मुक्काम, पुढचा प्रवास असा सुरू झाला आहे। वारकरी मंडळीकडून केले जाणारे नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी जयघोष, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा जय जयकार करत त्यांचे अभंग हे पायीवारीमधील वारकरी बांधवांना नवीन उत्साह देत आहेत। यामुळे वारकऱ्यांमध्ये कुठलाही थकवा जाणवत नाही। विठ्ठल आमच्या पाठीशी श्रद्धा घेऊन ही वारकरी मंडळी वाटचाल करतायत। यात महिला वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत। पांडुरंगाच्या भेटीची आस लागली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।